तुझ्याकडे बघून असं वाटेल की नाही, तू इतकं परफेक्ट तुझं रुटीन आहे की लोकांना करावंसं पण वाटेल की म्हणजे रुटीन नाही परफेक्ट ग, आहे, परफेक्ट एव्हरीथिंग इज नाहीये. परफेक्ट. मग तरी माझ्याकडनं खाल्लं जातं जरा. पाणीपुरी नाही रेजिस्ट करतायत. गिल्टी प्लेजर. हो. म्हणजे तू असं पण एवढी सगळ्या इतकं पॅशनेटली बोलतेस, करतेस आणि ते सगळं शास्त्रोक्त पद्धतीने, म्हणजे असं 23 वर्षाच्या मुली एवढी तुझी एनर्जी आहे आणि शिकण्याची पण केवढी पॅशन आहे ना, प्रत्येक गोष्ट शिकायची. आणि आता आणखीन एक नवीन वेगळंच म्हणजे यूट्यूब नंतर की तू आता मसाले बनवतेस. हो. त्याच्याबद्दल सांग. ओके, सो आता मी माझे मसाल्यांचं प्रोडक्शन काढते लवकरच, निवेदिता सराफ मसाले. सो आता काय आहे, बाजारात एवढे मसाले आहेत, का माझे मसाले लोकांनी घ्यावेत? तर मी ना ज्या 70-80 एज मधल्या बायका आहेत त्यांच्याकडनं ना मसाल्यांच्या रेसिपीज घेतलेल्या आहेत. दे आर ऑथेंटिक रेसिपीज. जसं माझी आई सिकेपी, तर सिकेपी मसाल्याची रेसिपी ही माझ्या आजीची, त्यांच्या वंशपरंपरागत चालत आलेली सिकेपी मसाल्याची रेसिपी आहे. गोडा मसाला माझ्या आजीची, ती जी करायची, म्हणजे गोडा मसाला वेगळा आणि मसाले भाताचा मसाला वेगळा. कारण गोडा मसाल्यात पण आपण थोड्याशा गुलाब पाकळ्या ॲड करतो, पण मसाले भाताच्या मसाल्यामध्ये वेलची आणि गुलाबाच्या पाकळ्या जास्त असतात, कारण तो ना त्याचा सुवास असतो मसाले भाताला, म्हणून तो मसाले भाताचा मसाला वेगळा असतो. त्याच्यात मी म्हटलं तसं शास्त्र आहे. जसं आता मालवणी मसाला, माझी मैत्रीण आहे एक सुलेखा सिकवेरा, माहेरची सावंत, तिच्या आईची रेसिपी आम्ही दोघी वापरतो, दुर्गाबाई सावंतांचा मालवणी मसाला. तर त्या जे त्रिफळाचं प्रमाण वापरतात किंवा ज्या प्रकारची त्रिफळं त्याच्यात वापरतात, ज्या मिरच्या तुम्ही वापरता, किंवा कुठला तर नॉनव्हेज करताना कुठल्या फिश बरोबर कशाबरोबर कुठली मिरची वापरली गेली पाहिजे, त्याला शास्त्र आहे. जसं पंडी मिरची आहे आपल्याकडे, बेडगी मिरची आहे आपल्याकडे काश्मीरी मिरची आहे, आपल्याकडे संकेश्वरी मिरची आहे, आपल्याकडे वेगवेगळे मिरच्यांचे प्रकार आहे, भरपूर प्रकार आहेत. सो कशाबरोबर कुठली मिरची जाते ह्याला पण एक शास्त्र आहे. इट डझंट गो ऑल द, म्हणजे जर तुम्ही व्हिनिगर वापरणार असाल तर यू शुड यूज बेडगी आणि पंडी, नॉट काश्मीरी. बापरे, आम्हाला काही माहितीच नाही. आमच्याकडे आपली हिरवी मिरची येते आणि लाल मिरची मिरच्यांचं म्हणते मी, सगळे सुक्या मिरच्यांचं म्हणते. सो कशाबरोबर तुम्ही काय वापरणार हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जसं म्हणतात ना आपल्याकडे दूध आणि केळं एकत्र वापरणं, कधी कधी असं म्हणतात आयुर्वेदामध्ये की नाही, ते एकत्र वापरले गेलं पाहिजे. किंवा आता आपण म्हणतो ना फिश बरोबर तुम्ही दही नाही वापरता का, पण बंगाली लोक तर फिशर झोल करतात, त्याच्याबरोबर ते दहीच घालतात, सो ते म्हणजे मला म्हणायचं आहे कम्युनिटी वाईज डिफर करतं. सो आपण बघायला गेलं ना, आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या कम्युनिटीज आहेत, प्रत्येक कम्युनिटीचा ना स्वतःचा एक मसाला आहे, त्यांच्यात आजूबाजूला जे मिळतं त्याच्यापासून निर्माण झालेले. सो ह्या माझ्या ज्या रेसिपीज आहेत मसाल्याच्या, त्या ऑथेंटिक रेसिपीज, त्या व्यक्तीकडनं घेतलेल्या रेसिपीज आहेत, ज्याचा मसाले मला ड्राय मसाले आणायचे आहेत. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आपल्या घरातनं मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा तुम्ही काय द्याल, तर तुम्ही निवेदिता सराफ मसाल्यांचा तिला एक तुमच्या ट्रुझोमध्ये एक निवेदिता सराफ मसाल्याचं, कारण काय असलं पाहिजे तुझ्या किचनमध्ये, सिम्पल आहे. तर तुम्हाला दिसतात 30 सेकंदात प्रत्येकाच्या किचनमध्ये काय असलं पाहिजे. ड्राय मसाले, हळद, तिखट, मीठ, त्याच्याबरोबर असलं पाहिजे जिरे धण्याची पावडर असली पाहिजे, तुझ्याकडे मालवणी मसाला असला पाहिजे, कोल्हापुरी चटणी मसाला असला पाहिजे, गरम मसाला असला पाहिजे, गोडा मसाला असला पाहिजे आणि काळा मसाला असला पाहिजे. कारण जे काही तू गोष्टी बनवशील ते हे एवढ्या ड्राय पावडर्स तुझ्या किचनमध्ये असले पाहिजे. आणि ते आता आम्हाला निवेदिता सराफ मसाल्यामध्ये मिळणार आहेत. आणि काही वेट पावडर्स मिळणार. वेट कुठल्या, म्हणजे जसं तर मी माझं एक आलं लसणाचं बनवणार आहे, कारण लोक जेव्हा आलं लसूण बनवतात ना, आल्याचा वास जास्त असतो बाजारच्या पेस्टनं. सो आपण करणार आहोत आपण बनवणार आहोत ते लसूण पेक्षा आल्याचं प्रमाण कमी, मला आलं लसूण बनवणार असतो आणि त्याच्यामध्ये कमीत कमी प्रिझर्वेटिव्ह. तोच सध्या माझा रिसर्च चाललाय की शेल्फ लाईफ आपल्याला कसं वाढवता येईल कमीत कमी कुठल्या ग्रेडचे प्रिझर्वेटिव्ह वापरून. त्याचबरोबर एक आपल्याकडे असणारे पेस्ट विच विल बी दगडावरती केलेली पेस्ट, म्हणजे रगड्यामध्ये केलेली, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर. म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला लसूण वापरायचा नाही आहे किंवा ज्या काही रेसिपीजमध्ये तुम्ही लसूण वापरत नाही तेव्हा तुम्ही ही पेस्ट वापरू शकता विदाऊट लसूण. तसंच त्याबरोबर एक आमच्याकडे गोवा, सारस्वत लोकांकडे गोवा इज अनदर खूप मोठी फूड संस्कृती, म्हणजे पोर्चुगीज फूड संस्कृती. तर आय एम गोइंग टू कम अप विथ चिकन काफ्रियाल पेस्ट, जी मी गोव्यामध्ये शिकलेली आहे माझ्या जावेच्या ड्रायव्हरच्या बायकोकडून. त्या ख्रिश्चन तिच्याकडनं मी डोडोल शिकले. इट्स अ डिफरंट काइंड ऑफ
स्वीट, जे पाम जॅगरी, डेट पाम जॅगरी आणि आपल्या नारळाच्या दुधाचं बनतं. सो अशा काही मला गोष्टी बाजारात आणायच्या आहेत, ज्याच्यामध्ये आमची एक करी पेस्ट आणायची. मग तुम्हाला काय करायचं, काही करायचं फक्त नाही. ती तुम्ही हे paste आणायची, टाकायची. पेस्ट आणायचे, मासे आणायचे, करी उकळत ठेवायची आणि त्याच्यात मासे सोडायचे. एवढं सिम्पल. दॅट्स एवढं सिम्पल. किंवा मला काही आय वॉन्ट टू ब्रिंग इट सम, जे मी कबाब्स वगैरे बनवते त्याचे मॅरिनेट्स आणायचे. सो यू जस्ट गेट इट, मॅरिनेट इट, पुट इट इन द ओव्हन, तुझं काम झालं. सो अशा प्रकारचं Wow. कुकिंग मध्ये मला ते आणायचे. सो व्हेरी सून आय विल बी कमिंग विथ दिस पेस्ट आणि हे ड्राय मसाले. आणि आज मला वाटतं तुझ्या चॅनलवरती सांगतेय मी, असं सुरू करतेय मसाल्याचं म्हणून. खूप छान. आय थिंक आय एम एक्सायटेड आणि सगळे आपले व्ह्युअर्स एक्सायटेड होतील, कारण मी बघते ना प्रत्येक गोष्ट तू खूप सायंटिफिकली करतेस आणि त्याच्यात एवढं त्याच्यात अभ्यास आहे आणि त्याच्यामध्ये पॅशन आहे, म्हणजे ते खूप सुंदरच असणार आहे. त्यामुळे कधी होणार ते लॉन्च? आम्ही पण वाट बघतो. सुरू झालेला आहे, प्रोसेस सुरू झालेला आहे. झाली. आणि मला जे म्हणजे मी करणार आहे ते म्हणजे मशीन मेड नाही. मशीन हाती असेल, सगळं. नाही मशीन असेल, पण ते इट विल बी, ते कुठलं जाईल. कारण एखादी गोष्ट कुठल्यानी जो त्याचा स्मेल खूप येतो फरक ना, पडतो. ते खूप फरक पडतो. त्यांनी एखादी गोष्ट तू ग्राइंड केल्याने त्याच्यामध्ये तो फरक येतो. तर तसे मला ते कुटलेले किंवा मला काही पाट्यावर वाटलेले, म्हणजे रगडा इलेक्ट्रिक असेल आमचा, पण तो पाटा असेल, त्या पाट्यावरती वाटलेलं वाटण असेल, कारण त्याची चव वेगळी लागते त्याचं. आणि त्याचं टेक्स्चर पण वेगळं असतं. प्रत्येक गोष्टीचं टेक्स्चर इन फूड इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला जर ही क्लिप आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या. आणि हो, सर्व काहीच्या क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.